हॅलो एव्हरीवन. तर आज आपण लेसन नंबर 8 क्लास 11th साऊंड चॅप्टर जो आपल्याला CETला आहे त्याचं वन शॉटमध्ये रेकॉर्डिंग बघणार आहोत. याच्या रिलेटेड पार्ट आपल्याला क्लास 12thमध्ये पण आहे. सो आपल्याला हा चॅप्टर काही या गोष्टी आहेत, काही त्यातल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इम्पॉर्टंटली कन्सिडर करून लक्षात ठेवून बघितल्या पाहिजेत. सो साऊंड चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी आपण डे टू डे लाईफमध्ये आपण साऊंडशी खूप जास्त रिलेटेड आहोत आणि बेसिकली तुम्हाला सांगायचं तर साऊंड ही एक बेसिकली वेवमध्ये येते आणि ही वेव कोणत्या टाईपची कशी जनरेट होते त्याबद्दल आपण पुढे डिस्कशन करू. तर ते स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याला बघितलं पाहिजे की व्हॉट इज मीन बाय वेव. तर वेव म्हणजे तुम्हाला सिम्पल आपण वेव अशा गोष्टी खूप 8 क्लासपासून ऐकलेल्या आहेत. बट वेवची जर थोडीशी सायंटिफिकली थोडीशी डेफिनेशन करायची झाली तर आपण म्हणू शकतो की डिस्टर्बन्स इन द मीडियम. सपोज एक मीडियम आहे जसं की वॉटर पकडा, एअर पकडा, तर त्यामध्ये जर डिस्टर्बन्स क्रिएट झाला तर आपण म्हणतो की वेव क्रिएट झाली असं आपण म्हणू शकतो. जसं की पाणी स्टेडी आहे आणि त्यामध्ये दगड टाकला, डिस्टर्बन्स क्रिएट झाला, मग आपण म्हणू शकतो की यामध्ये वेव क्रिएट झाले. सो मी सिम्पली वेवला जर डिफाईन करायचं झाले तर आपण असं म्हणू शकतो की डिस्टर्बन्स इन मीडियम. मीडियममध्ये डिस्टर्बन्स क्रिएट झाला. आता ह्या वेवचे टाईप काय आणि आपल्याला कोणत्या आहेत तर त्याबद्दल आपण डिस्कशन करूया. बेसिकली वेव्स कॅन बी क्लासिफाईड इन टू मेकॅनिकल वेव. फर्स्ट वन आपल्याला क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे मेकॅनिकल वेव. सेकंड वेव आपल्याला माहीत हवी ती म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आणि थर्डची वेव आहे ती म्हणजे मॅटर वेव. आपल्याला या मॅटर वेवचा आता काही कंटेंट नाही आहे, आपल्याला क्लास 12thमध्ये त्याचा यूज होईल. EMW हा लास्टचा तुमचा सेकंड लास्ट चॅप्टर आहे, त्यामध्ये थोडंसं त्यांनी इंट्रोडक्शन थोड्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपल्याला ज्या गोष्टी आत्ता फोकस करून बघायच्या आहेत त्या म्हणजे मेकॅनिकल वेव्ज रिलेटेड. कारण साऊंड ही एक या वेवमध्ये टाईप कन्सिडर केला जातो. आता मेकॅनिकल वेवला पण अजून काही सब पार्टमध्ये डिवाईड केलं जातं. ते फर्स्ट म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव, एकदम सोप्या गोष्टी, लॉन्जिट्युडिनल वेव, आणि सेकंड वन इज ट्रान्सवर्स वेव. आता लॉन्जिट्युडिनल वेव म्हणजे काय, ट्रान्सवर्स वेव म्हणजे काय, हे आपल्याला क्लास 11thमध्ये पण आहे आणि क्लास 12thमध्ये पण आहे. आपण पुढे जाऊन बघणार आहोत त्याचं डिफरन्सिएशन आणि ऑल. सो लॉन्जिट्युडिनल वेव म्हणजे अशी वेव बेसिकली अजून या दोन वेवमध्ये आपल्याला जी काही फोकस करायची आहे साऊंड रिलेटेड ती म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव. रिझन पण सांगतो, त्याचं एक एक्झाम्पल आहे. लॉन्जिट्युडिनल वेवचं साऊंड हे एक एक्झाम्पल आहे. तर आता बघा की आपल्याला लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्सला डिफाईन करायचे आहेत. बुकमध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता आपल्याला लॉन्जिट्युडिनल वेव म्हणजे काय, अरे सपोज करा की एक पार्टिकल आहे आणि एक वेव मोशन आहे. पार्टिकल मोशन आणि वेव मोशन हे दोन एकमेकांना पॅरलल असतील तर अशा वेवला आपण काय म्हणणार, लॉन्जिट्युडिनल वेव. जसं की साऊंड. आता साऊंडच्या केसमध्ये काय होतं रे, बघा रे, हे एअर पार्टिकल आपल्या साईडला आहेत. साऊंड ऐकू येतं म्हणजे काय, व्हायब्रेशन्स जे इथून क्रिएट होत आहेत थ्रोटमधून ते साईडच्या छोट्या छोट्या एअर पार्टिकल्सला डिस्टर्ब करत आहे आणि एअर पार्टिकल इथला एअर पार्टिकल हे दोघं मीन पोझिशनला आपल्या असे व्हायब्रेट होत आहेत. त्यामध्ये कॉम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन जनरेशन होणार, त्या सगळ्या गोष्टी आपण बघू. बट आपल्याला इथे एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे ती म्हणजे साऊंड हा आपला लॉन्जिट्युडिनल वेव आहे ज्यामध्ये पार्टिकल मोशन आणि ही जी चालली आहे ती वेव मोशन कशी आहे, पॅरलल आहे. सेकंड मग काय रे, ट्रान्सवर्स वेव म्हणजे काय. ट्रान्सवर्स वेव म्हणजे काय, पार्टिकल मोशन आणि वेव मोशन एकमेकाला परपेंडिक्युलर. एक बेस्ट एक्झाम्पल ट्रान्सवर्स वेवचं आपण सी वेव्स म्हणू शकतो. तुम्ही सपोज इथे उभा आहात आणि ही जी सीची वेव येते ती आपल्याला कशी होते, ही वेव तर अशी येते आणि पार्टिकल जो वॉटर पार्टिकल आहे तो एकमेका कसा होतो, या परपेंडिक्युलर वेव मोशनला आहे. सो अशा वेवला आपण म्हणतो ती वेव म्हणजे कुठली वेव, ट्रान्सवर्स वेव. ॲज सिम्पल ॲज दॅट. होपफुली समजलं असेल. आता EM वेव्स म्हणजे काय, लाईट इज द एक्झाम्पल ऑफ EM वेव्स. त्यात इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असते, तो आपल्याला तो पार्ट नंतर येणार आहे, त्याबद्दल आपण जास्त डिटेलमध्ये नको जाऊया. मॅटर वेव्स म्हणजे वेव्स असोसिएटेड विथ मॅटर. एखाद्या मॅटरला वेव असोसिएटेड आहेत, त्याच्याबरोबरची जी वेव आहे अशा वेवला काय म्हणतात, मॅटर वेव म्हणतात. तो पण कंटेंट क्लास 12thमध्ये येणार आहे. आपल्याला हा पहिला आधी चार्ट समजला पाहिजे. आता आपण काही टर्म्स आहेत ज्या इम्पॉर्टंट वेव मोशनमध्ये यूज केल्या जातात तर त्या टर्म्सबद्दल आपण डिस्कशन करूया. ओके. सो आपण टर्म्स जी काही पुढची टर्म आहे ती म्हणजे आपण म्हणू शकतो
इम्पॉर्टंट टर्म्स इन वेव्ह मोशन. आता काही टर्म्स आहेत त्या आपण बघूया आणि त्यासाठी त्या समजण्यासाठी आपण एक सिंपल एक ट्रान्सव्हर्स वेव्ह कन्सिडर करूया, ज्यामध्ये तुमची गोष्टी क्लिअर होईल. ही ट्रान्सव्हर्स वेव्ह झाली. आता ही कंटिन्युअस असेल. लॉन्जिट्युडिनल वेव्ह कशी असते ती तुम्हाला डिफरन्सिएशनमध्ये दाखवेन. तर बघा, सपोज करा हा वेव्ह इथून स्टार्ट झाली, हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. लेट अस कन्सिडर ओ. हा वरचा जो पार्टिकल आहे त्याला आपण म्हणतो क्रेस्ट, आणि जो बॉटमला जो काही पॉईंट आहे त्याला म्हणतो आपण ट्रफ. म्हणजे जो वरच्या साईडला आहे तो क्रेस्ट म्हणतो, ट्रफ म्हणतो. आता ह्यामध्ये काही टर्म्स आहेत. सो पहिली टर्म आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे जस्ट बेसिक वेव्हच्या रिलेटेड बघूया, ती म्हणजे वेव्हलेंथ. सो बेसिकली वेव्हलेंथ, आणि हा तुम्हाला क्लास 12th खूप जास्त चॅप्टर्समध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिसतील परत. आता वेव्हलेंथ म्हणजे काय, बेसिकली हा रिप्रेझेंट करतो लॅम्बडा. त्याचं युनिट हे ॲमस्ट्रॉंग युनिट पण असू शकतं, नॅनोमीटर पण असू शकतं, मीटर असू शकतं. जनरली मीटर स्केलमध्ये किंवा ॲमस्ट्रॉंग युनिटमध्ये आपल्याला समजेल की कशी कोणाची लॅम्बडा किती आहे हे आपल्याला डिटेलमध्ये EM वेव्हजमध्ये पण आहे. सो वेव्हलेंथ म्हणजे काय रे, वेव्हलेंथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट ऑर टू सक्सेसिव्ह ट्रफ. दोन क्रेस्टमधला डिस्टन्स किंवा दोन ट्रफमधला डिस्टन्स याला आपण म्हणतो वेव्हलेंथ. ॲज सिम्पल ॲज दॅट. वेव्हलेंथ किती सिम्पल आहे, म्हणजे ही तुमची झाली वेव्हलेंथ. दोन क्रेस्ट किंवा इथे जो ट्रफ फॉर्मेशन होईल सपोज करा, तर या ट्रफमधला डिस्टन्स पण आपण काय म्हणू शकतो, वेव्हलेंथ म्हणू शकतो. इज इट क्लिअर? सो नाऊ व्हॉट हॅपन की वेव्हलेंथ झाली. वेव्हलेंथ आपण पुढे अजून जाऊन डिटेलमध्ये गोष्टी बघणार आहोत. सेकंड जो आहे वेव्हलेंथ नंतर जी आहे ती म्हणजे ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय रे, अरे ॲम्प्लिट्यूड म्हणजे ही जी डिस्टन्स आहे ना, मीन पोझिशन, या पोझिशनला म्हणतो मीन पोझिशन. मीन पोझिशनपासूनचं व्हर्टिकल डिस्टन्स जे मॅक्सिमम डिस्टन्स वर कव्हर केलं आहे पार्टिकलचं, तर त्या गोष्टीला म्हणतो ॲम्प्लिट्यूड. आता बघा, पाथ लेंथ आणि ॲम्प्लिट्यूड वेगळ्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला समजेल नंतर. बट ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय की मीन पोझिशनपासून जर व्हर्टिकल डिस्टन्स, मॅक्सिमम व्हर्टिकल डिस्टन्स आपण म्हटलं तर त्याला आपण म्हणणार आहोत तो म्हणजे ॲम्प्लिट्यूड. बेसिकली हा डिनोट करतो आपण एने. तिसरा जो इम्पॉर्टंट टर्म आहे या केसमध्ये तो म्हणजे टाईम पिरियड. ते म्हणजे टाईम पिरियड. बेसिकली हा डिनोट करतात टीने. आता टाईम पिरियड म्हणजे काय, तर टाईम पिरियड म्हणजे सिम्पल रे, टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. ह्या गोष्टी तुम्ही मोशन इन अ प्लेनमध्ये पण बघितल्या आहेत, सर्क्युलर मोशनमध्ये. सेकंड, त्यामध्ये रिव्हॉल्युशन बघितलेलं आहे. सो टाईम पिरियड बेसिकली आपण कशात करतो, टीने रिप्रेझेंट करतो, आणि ह्याचं युनिट तर सगळ्यांना माहिती आहे सेकंड्स. एक ऑसिलेशन, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट होण्यासाठी जेवढा काही टाईम लागतो त्याला म्हणतो आपण टाईम पिरियड. फोर्थ जो आहे तो म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी पण तुम्हाला माहिती आहे, फ्रिक्वेन्सी बेसिकली एनने रिप्रेझेंट करतात, आणि त्याचं जनरल युनिट आपण कशात रिप्रेझेंट करतो, हर्ट्झमध्ये. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म पर युनिट टाईम. पर सेकंडमध्ये म्हणा, पर आवरमध्ये म्हणा, याला आपण म्हणू शकतो फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ ऑसिलेशन, किती ऑसिलेशन त्या पार्टिकलने परफॉर्म केले तर त्याला आपण म्हणणार फ्रिक्वेन्सी. किती रिव्हॉल्युशन केले त्याला आपण म्हणू शकतो फ्रिक्वेन्सी. सो डिपेंडिंग अपॉन मोशन, कुठली मोशन आहे ती. त्यानंतर जी टर्म येते, आणि ह्याचं एक रिलेशन आहे रे, टाईम पिरियड हा कसा प्रपोर्शनल आहे हे पण तुम्हाला सांगतो. टाईम पिरियड आपण म्हणू शकतो, टाईम पिरियड इज इक्वल्स टू 1/n. 1/, फ्रिक्वेन्सी म्हणजे टाईम पिरियड, आणि टाईम n इज इक्वल्स टू 1/t कसं पण म्हणू शकता. त्यानंतर जो पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे तुमचा वेव्ह वेलॉसिटी किंवा वेलॉसिटी. आता वेव्ह स्पीड किंवा वेलॉसिटी आपण कशी रिप्रेझेंट करतो रे, दॅट इज डिस्टन्स अपॉन टाईम. सो दॅट इज डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजे वेलॉसिटी. आता आपल्याला माहिती आहे 1/t म्हणजे n. सो v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. हा आपल्याला खूप जास्त यूज होणार आहे. v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. n म्हणजे फ्रिक्वेन्सी, किंवा v इज इक्वल्स टू वेवलेंथ अपॉन टाईम. वेव वेलॉसिटी, वेवलेंथ अपॉन टाईम. सो दिस इज द सिम्पल पार्ट. दिस इज द इम्पॉर्टंट टर्म्स वी आर युझिंग इन द दॅट पर्टिक्युलर ऑसिलेशन म्हणा, किंवा आपण वेव्समध्ये आपण ह्याचे टर्म्स ह्या यूज करतो. आता ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत, ते म्हणजे फेज अँगलबद्दल. त्या पण आपण थोड्याशा डिस्कस करू. बेसिकली त्या जास्त डिटेलमध्ये क्लास 12th आहेत. सो आपण तरी पण इथे काही मॅथमॅटिकल इक्वेशन आहेत त्या पण गोष्टी आपण बघू. सो एक पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे फेज. आता फेज म्हणजे काय,
तर बेसिकली फेज म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन. फेज म्हणजे काय? स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे आत्ता तो पार्टिकल कुठे आहे त्या एक रिप्रेझेंट करणारा किंवा कोणता पार्टिकल आहे कुठल्या पॉईंटला आहे ते सांगणारा पॉईंट म्हणजे आपण म्हणतो फेज. आणि तो जनरली फेज अँगलच्या फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. सो बेसिकली सपोज करा हा एक वेव्ह आहे, तर जनरली हा एक सायन्यूसॉइडल वेव्ह आहे रे. सायन्यूसॉइडल वेव्ह म्हणजे काय की तो साईनचं फंक्शन बिहेव करतो. आता ह्या पार्टिकलचा फेज म्हणजे किंवा फेज अँगल म्हणजे काय? सपोज करा हा पार्टिकल ओ पासून सुरू होतोय म्हणजे त्याचा हा इनिशियल पॉईंट आहे, म्हणून याला आपण इनिशियल फेज म्हणू शकतो. जर तो मीन पोझिशनपासून असल्यावर 0 असतो. एक्स्ट्रीम पोझिशन, आता एक्स्ट्रीम मीन हे जास्त टर्म्स ऑसिलेशनमध्ये येतील. सो हा जो कंटेंट आहे फेज आणि आता जो पुढचा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तो आपल्याला क्लास 12मध्ये जास्त डिटेल आहे. सो वेव्ह म्हणजे सपोज इकडे पार्टिकल असेल तर त्याचा जो आत्ताची जी पोझिशन आहे ती π/2. सो अशा वेने π/2 पाय 3π/2 2π असं कंटिन्युएशन आपल्याला वगैरे. त्यानंतर जो आहे फेज डिफरन्स. सपोज मी एक पार्टिकल हा पार्टिकल बघितला ए आणि हा बी, ह्यातला फेज डिफरन्स म्हणजे आपल्याला दिसतो हा 0 to π/2 झाला, π/2 to π झाला. सो यातला फेज डिफरन्स आहे तो म्हणजे π/2. तसाच जर सी आणि बी मधला फेज डिफरन्स म्हटला, ह्याचा फेज ह्याचा पोझिशन आणि ह्याचा पोझिशन यामध्ये डिफरन्स किती आहे? तर सिंपल गोष्ट आहे रे, हा तुमचा पोझिशन आहे 2π आणि हा तुमची पोझिशन आहे π, ही 3π/2 आणि ह्यातला डिफरन्स म्हणजे बी आणि सी मधला डिफरन्स तुम्हाला दिसतोय किती असेल? π असेल. इज इट क्लिअर? सो फेज आणि फेज अँगल हे थोडंसं एक छोटं एक नॉमिनल त्यांनी अंडरस्टँडिंग पर्पजसाठी दिलेलं आहे. त्याच्यावर एक पण इक्वेशन किंवा एक पण तुमचा क्वेश्चन एक्झरसाइजमध्ये नाही आहे. एक्झरसाइजमध्ये आहे ते आपण सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. सो हे पण तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे. आणि त्याचबरोबर एक छोटासा त्यांनी पॉईंट दिला आहे तो म्हणजे मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ वेव्ह. सो मॅथमॅटिकली कसं आपण वेव्हला रिप्रेझेंट करतो, मॅथमॅटिकल इक्वेशन त्याबद्दल आपण बघूया. बेसिकली मॅथमॅटिकल इक्वेशन डिपेंड असतं की तुमच्या कोणती वेव्ह कोणत्या टर्म्समध्ये बेसिकली आपण वाय इन टर्म्स ऑफ एक्स अँड टी पुट करणार आहोत, कोणत्या डिरेक्शनला ती वेव्ह चालली आहे यावर डिपेंड असतं. आता डिरेक्शन म्हणजे जनरलाइज डिरेक्शन म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस झाली आणि निगेटिव्ह एक्स ॲक्सिस झाली. तर यानुसार काय असते तर बघा वाय इज इक्वल्स टू ए साईन. साईन का म्हटलं? कारण ही वेव्ह आपल्याला सायन्यूसॉइडल आहे. ए साईन kx मायनस ओमेगा टी प्लस फाय नॉट. आता फाय नॉट म्हणजे इनिशियल फेज, तुम्हाला समजते की कुठून स्टार्ट झाली आहे ती. तो फाय नॉट 0 असतो जेव्हा ती मीन पोझिशनपासून होते स्टार्ट. ए म्हणजे काय तुमचा? ए म्हणजे तुमचा ॲम्प्लिट्यूड. ए म्हणजे काय? ॲम्प्लिट्यूड. के म्हणजे काय तुमचा? वेव्ह नंबर. के म्हणजे काय? वेव्ह नंबर. बेसिकली हा वेव्ह नंबर जो आहे हा आपण 2π/λ ने पण दाखवू शकतो. त्यानंतर तुम्हाला ह्याचे 12thमध्ये खूप जास्त क्वेश्चन्स आहेत ऑसिलेशन्समध्ये, त्यामध्ये तुम्हाला समजेल. ओमेगा म्हणजे काय तुमची? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तर ओमेगाची टर्म्स पण आपल्याला सांगून ठेवतो. ओमेगा ठीक आहे आपण तो नंतरच्या वेमध्ये बघूया. सो ओमेगा हे आपल्याला फक्त अंडरस्टँडिंगसाठी ठेवा. मॅथमॅटिकल इक्वेशन जे आहे ते हे आहे. इज इट क्लिअर? ओके. सपोज जर एक वेव्ह निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे असेल, ही तुमचे जे वेव्हचे इक्वेशन आहे ते वेव्ह इज मुव्हिंग इन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. कुठे रे? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. जर तुमचा वेव्ह निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे जर ट्रॅव्हल करत असेल तर आपण सेम इक्वेशन फक्त एक साईन चेंज होतं त्यामध्ये, ए साईन ऑफ के एक्स प्लस ओमेगा टी प्लस फाय नॉट. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो फक्त क्लास 11साठी एवढा थोडासा छोटासा कंटेंट आपल्याला इम्पॉर्टंट आहे, समजणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता डिटेल स्टडी क्लास 12thमध्ये अशी पण आपण CET क्लास 12th नंतर देणार आहोत. सो जास्त डिटेलमध्ये आपल्याला तेव्हा समजून जाईल. ठीक आहे. हा झाला पार्ट. त्यानंतर बुकमध्ये आपण ओपन केलं तर कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. लॉन्जिट्युडिनल वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्ह. तर मी कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्या फॉर्ममध्ये न बघता मी तुम्हाला डिफरन्सिएशन फॉर्ममध्ये लिहून देतो. तर डिफरन्सिएशन फॉर्म मी काही तुम्हाला सांगतो तर त्या तुम्ही वेने तुम्ही कन्सिडर किंवा लक्षात ठेवा. पहिलं आपण लिहूया की आपल्याला 2 टाईप आहेत, ते म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि दुसरे म्हणजे ते ट्रान्सव्हर्स वेव्ह. दुसरी TRANS. सेकंड जी वेव्ह जी आहे ती म्हणजे आपण काय लिहिणार आहोत? ट्रान्सव्हर्स वेव्ह. ठीक आहे. आता ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघूया. पहिली गोष्ट आपल्याला काय लिहायची आहे की लॉन्जिट्युडिनल वेव्ह
म्हणजे काय, ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय. तर पहिली याच्यात आपण डेफिनेशन कन्सिडर करू शकतो की जर वेव्ह मोशन, असं मी शॉर्टमध्ये लिहितो, वेव्ह मोशन आणि जर पार्टिकल मोशन हे एकमेकांना, वेव्ह मोशन आणि जर, ठीक आहे, आपण परत हा चार्ट बघूया. फर्स्ट आहे ती म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि सेकंड वन आहे ती म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह. तर या पहिला पॉईंट आपण लिहिणार आहोत, जेव्हा तुमची वेव्ह मोशन इज पॅरलल टू पार्टिकल मोशन. मी शॉर्ट फॉर्ममध्ये, वेव्ह मोशन इज पॅरलल टू पार्टिकल मोशन इज नोन ॲज लॉन्जिट्युडिनल वेव्ह. हे आपण डेफिनेशन लिहू शकतो. इथे तीच डेफिनेशन काय होणार रे, वेव्ह मोशन कशी आहे रे, परपेंडिक्युलर टू द पार्टिकल मोशन. जसं मी सी वेव्ह सांगितलं, परपेंडिक्युलर आहे. सो या गोष्टी आपल्याला इथे समजतात. दुसरी म्हणजे या लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये कशी वेव्ह आहे रे, बेसिकली बघा या लॉन्जिट्युडिनलमध्ये ना असे फॉर्मेशन होतात रे. एक होतं कॉम्प्रेशन, हा रेअर फ्रॅक्शन झाला. कॉम्प्रेशनमध्ये डेन्सिटी कमी जास्त, डेन्सिटी आपल्याला वाढलेली दिसेल. परत इकडे हा तुमचा कॉम्प्रेशन झाला, रेअर फ्रॅक्शन झाला. म्हणजे कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन कुठे फॉर्म होतं, लॉन्जिट्युडिनलमध्ये. तो जर ट्रान्सव्हर्स बघितला तर आपल्याला काय फॉर्म होतं रे, क्रेस्ट ट्रफ फॉर्म होतो. क्रेस्ट ट्रफ फॉर्म होतं कुठे, ट्रान्सव्हर्समध्ये. सो लॉन्जिट्युडिनलमध्ये कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन, क्रेस्ट ट्रफ कुठे फॉर्म होतो, आपल्या ट्रान्सव्हर्समध्ये. तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे आपण वेव्हलेंथला डिफाईन करू शकतो. ह्याच्यात वेव्हलेंथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन, टू सक्सेसिव्ह रेअर फ्रॅक्शन. ह्याच्यात जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण म्हणू शकतो डिस्टन्स बिटवीन क्रेस्ट और ट्रफ और ट्रफ. यातला डिस्टन्स म्हणजे काय असेल, वेव्हलेंथ असेल. चौथा पॉईंट आपण बघू शकतो की यामध्ये प्रेशर आणि डेन्सिटी काय होते रे, प्रेशर अँड डेन्सिटी व्हॅरी होते. लक्षात येते का रे, प्रेशर अँड डेन्सिटी व्हॅरीज. इथे प्रेशर आणि डेन्सिटी डज नॉट व्हॅरीज. ठीक आहे, हा झाला चौथा पॉईंट. पाचवा पॉईंट आपण बघू शकतो, तुम्ही बघितलं का रे, साऊंड तुम्हाला पाणीमध्ये पण ऐकू येतो, तुम्हाला बाहेर पण ऐकू येतो किंवा सॉलिडमध्ये पण ऐकू येतो. याला मी असं जर हे केलं तर इथे पण मला साऊंड ऐकू येतोय. सो बेसिकली हा सॉलिडमध्ये पण ट्रॅव्हल करू शकतो, लिक्विडमध्ये पण करू शकतो आणि गॅसेसमध्ये पण करू शकतो. सो सॉलिड, लिक्विड, गॅसेसमध्ये पण हा ट्रॅव्हल करू शकतो. हा जो मात्र आहे तो फक्त सॉलिडमध्ये करू शकतो. पण तुमचा असा क्वेश्चन असेल, सर पार्टिकल जो वेव्ह तुम्ही सांगितला तर लिक्विड आहे. बट लक्षात घ्या, एक्सेप्शन आहे याला. तर तो इंटरफेरन्स आहे ना, म्हणजे दोन सरफेसमधला, दोन मीडियममधला जो इंटरफेरन्स आहे किंवा जो इंटरफेअर करणारा सरफेस आहे, तर त्या पॉईंटला हे ट्रॅव्हल करू शकतात. सो हे आपण म्हणू शकतो की दोन मीडियम, बिटवीन टू मीडियम आपल्याला भेटू शकतो की ट्रॅव्हल होतं. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊन बघूया. थोडीशी जागा इथे कमी पडते. सहावा पॉईंट आपण कन्सिडर केला तर ह्याचा आपण फॉर्म्युला लिहूया जो तुम्हाला नंतर जास्त क्लिअर होऊन जाईल. V = E/ρ. E म्हणजे काय असतं तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी बघितलेला, तो म्हणजे E असतो. आणि इथे जर तुम्ही ट्रान्सव्हर्स वेव्हचा जर तुम्ही टाईप बघायला, व्हेलॉसिटी बघायला गेली, म्हणजे स्पीड बघायला गेलात तर V = T/m. आणि m म्हणजे लक्षात ठेवा रे, मास पर युनिट लेंथ असतो. मास पर युनिट लेंथ लक्षात ठेवा. m म्हणजे डायरेक्ट मास घ्यायचं नाही, मास पर युनिट लेंथ घ्यायचं. अजून एक सिंपल फॉर्म आपल्याला राहिला आहे पॉईंट, तर तो मी तुम्हाला डिक्टेट करतो. बघा, एक कन्सेप्ट आहे क्लास 12मध्ये, पोलरायझेशन. आता पोलरायझेशन म्हणजे काय, तर पोलरायझेशन म्हणजे वेगवेगळ्या डिरेक्शनने एका डिरेक्शनला रेस्ट्रिक्ट करणे. जसं की तुम्ही सनग्लासेस यूज करता तर ती अनपोलराइज्ड लाईट आपण थोड्या वेळेने काय करू शकतो, पोलराइज करू शकतो. म्हणजे एका डिरेक्शनने लाईटला आपण मूव्ह करतो. हे आपल्याला क्लास 12मध्ये आहे. तर बेसिकली ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे ना, तर ही ट्रान्सव्हर्स वेव्ह वी कॅन पोलराइज्ड, आपण पोलराइज करू शकतो. पोलराइज म्हणजे काय तुम्हाला डिटेलमध्ये वेव्ह ऑप्टिक्समध्ये पुढच्या वर्षी समजेल. त्यानंतर ही जी लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे ना, ती वी कांट पोलराइज, आपण पोलराइज करू शकत नाही त्याला. सो हा झाला थोडासा तुम्हाला डिफरन्शिएटिंग पॉईंट. ह्यातले 4 मार्क्सला आलं तर तुम्ही 4 मार्क्स नाही ना, ते 2 मार्क्सला तर 4 पॉईंट खूप झाले, 5 पॉईंट लिहिले तरी खूप झाले. तुम्हाला 7-8 पॉईंट्स सांगितलेले आहेत.
ओके, सो हा झाला तुमचा लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सव्हर्स वेव्हच्या रिलेटेड पार्ट. आता आपण वेलॉसिटीच्या थोड्या इम्पॉर्टंट गोष्टींकडे जाणार आहोत. नंतर थिअरी पार्ट आहे, सो पटापट होऊन जाईल. सो लक्षात घ्या, आता यानंतर आपला जो पार्ट असेल तो म्हणजे वेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. वेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह जर आपण करायला गेलो तर मी मगाशीच आत्ता फॉर्म्युला लिहिला, वेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता वेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्हचा फॉर्म्युला v इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ t/m. टी म्हणजे टेन्शन असतं, तुम्हाला समजेल न्यूमरिकल्स जेव्हा सॉल्व करा तेव्हा समजेल. आणि m म्हणजे काय असतो, मास पर युनिट लेंथ असतो. बेसिकली हा काय आहे, वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे कोणाच्या, ट्रान्सव्हर्स वेव्हच्या. बट ॲज पर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, इथे आपण जास्त जे डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत ते असणार आहे लॉन्जिट्युडिनल वेव्हचं, कारण साऊंड हा लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे आणि आपण साऊंड चॅप्टर बघतोय. सो आपला दुसरा जो मेजर कन्सर्न आहे यामध्ये जो वेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. बेसिकली यावरून आपल्याला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की कशी वेलॉसिटी आणि काय असते ते. ठीक आहे, सो बघा वेलॉसिटीचा मी जनरल इक्वेशन तुम्हाला इथे लिहितो आणि नेक्स्ट पॉईंटला आपण हे करून टाकू, v इज इक्वल्स टू E/ρ. ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि रो म्हणजे काय रे, डेन्सिटी. आता डेन्सिटी कुठली, तर ज्या मीडियममध्ये मी बोलतोय आता एअर आहे तर आपल्याला एअरची डेन्सिटी घ्यावी लागेल. सो त्या काही व्हॅल्यूज आपल्याला माहीत हव्यात तर आपल्याला याचे वेगवेगळे ॲस्पेक्ट समजतील. इज इट क्लिअर? नाऊ लेट्स सी की आपण यात कंट्रीब्युशन झालं ती दोन सायंटिस्टचं. पहिला होता न्यूटन आणि सेकंड होता लॅपलास. आता न्यूटनने काही गोष्टी सांगितल्या आणि त्यामध्ये काही गोष्टी लॅपलासने करेक्ट केल्या, म्हणून पहिला जो पार्ट असेल तो न्यूटन्स फॉर्म्युला आणि जो दुसरा पार्ट असेल ते म्हणजे लॅपलास करेक्शन. सो न्यूटन्स फॉर्म्युला काय सांगतो आणि लॅपलासने काय करेक्ट केलं आणि ते करेक्ट केलं ते बरोबर केलं का, तर त्याबद्दल आता थोडंसं डिस्कशन करूया. ठीक आहे, सो नेक्स्ट पार्ट जो तुमचा असेल तो म्हणजे न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ साऊंड. ठीक आहे, सो न्यूटन्स फॉर्म्युला. आता हा न्यूटनचा जे कंट्रीब्युशन होतं ते सगळ्या एरियामध्ये होतं, जसं की लॉज ऑफ मोशनमध्ये पण मी म्हटलं. तर बऱ्याच ठिकाणी मॅथमॅटिक्स असू दे, फिजिक्स असू दे, सगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये याचं कंट्रीब्युशन होतं. तर त्याने न्यूटनचा फॉर्म्युला ह्याच्यात काय होतं, तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. तर काय गोष्टी समजून घेणार, तर बेसिकली एक गोष्ट आपल्याला माहीत आहे की साऊंड हा कसला वेव्ह आहे रे, साऊंड इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. तर त्याची फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, स्क्वेअर रूट ऑफ E/ρ. आता ह्या दोन केसमध्ये ह्या दोन्ही पण सायंटिस्टने काही गोष्टी अज्युम केल्या. इथे मी डायरेक्ट नंतर लॅपलासचा पण देणार आहे, लॅपलास करेक्शन. काही गोष्टी अज्युम केल्या आणि त्या अज्युम केलेल्या कशा गोष्टी होत्या त्या आपण मी तुम्हाला सांगतो. तर न्यूटनने असं अज्युम केलं न्यूटनच्या केसमध्ये, न्यूटनच्या फॉर्म्युलामध्ये, की सपोज करा की जी काही आपला कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन होते, बेसिकली साऊंड इज अ विच वेव्ह, लॉन्जिट्युडिनल वेव्ह, त्यामध्ये कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन होत असतात. आता बघा कॉम्प्रेशन झालं म्हणजे कॉम्प्रेस झाला म्हणजे की त्यामध्ये प्रेशर इन्क्रीज झाला, रेअर फ्रॅक्शन झाला, प्रेशर डिक्रीज झाला. आता प्रेशर इन्क्रीज झाला, डिक्रीज झाला, तर त्याने असं म्हटलं की ही जी कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन जी प्रोसेस आहे, कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन ही जी प्रोसेस आहे ही कशी प्रोसेस आहे, स्लो प्रोसेस आहे, असं त्याचं अझम्पशन होतं. आता जर स्लो प्रोसेस असेल तर त्या स्लो प्रोसेसमध्ये त्या कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शनच्या मध्ये त्या कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन होतं ना, त्याला सफिशियंट टाईम भेटला की जे काही टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज झालं ते कॉन्स्टंट राहण्यासाठी. ऑब्वियस गोष्ट आहे, कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन झालं टेम्परेचरवर इफेक्ट होणार, पण ते कॉन्स्टंट राहण्यासाठी त्याला सफिशियंट टाईम भेटला, कारण की त्याने म्हटलं ना स्लो प्रोसेस आहे, म्हणजे सफिशियंट टाईमने कॉन्स्टंट टेम्परेचर राहिलं, म्हणून त्याने सांगितलं की ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशी आहे रे, आयसोथर्मल प्रोसेस आहे. आता आयसोथर्मल प्रोसेस नावातच सांगतो, सेम टेम्परेचर, कॉन्स्टंट टेम्परेचर. जो कॉन्स्टंट टेम्परेचर राहिलं आणि त्याने सांगितलं की ही आयसोथर्मल प्रोसेस आहे. हा न्यूटनचं अझम्पशन होतं आणि त्याने जनरली फॉर ई जीची व्हॅल्यू आहे ती पी घेतात गॅसेस किंवा एअरसाठी. तर आपण ह्यामध्ये v इज इक्वल्स टू रूट ऑफ E/ρ टाकला. ईच्या जागी मी काय केला, पी घेतला, p/ρ टाकला. आणि जर तुम्ही डेन्सिटी ऑफ एअर ही गोष्ट माहीत हवी, इथे ड्राय एअर कन्सिडर करा. डेन्सिटी ऑफ एअर असते ती म्हणजे 1.29 kg/m³.
आता जर डेन्सिटी जर टाकली आणि प्रेशर म्हणजे 1 atm विच इज इक्वल्स टू 1.013 इंटू 10⁵ डिवाइड बाय 1.29 आणि ह्याचं आन्सर कॅल्क्युलेट केलं तर 279.97 मीटर पर सेकंड आलं. म्हणजे न्यूटनच्या फॉर्म्युलानुसार जी स्पीड आहे ती किती आहे रे 279.97 मीटर्स पर सेकंड. यानंतर हा न्यूटनचा झाला. बट काही गोष्टीनंतर अजून डिटेलमध्ये लॅपलासने त्या गोष्टींना करेक्ट केलं. बघा मी काय सांगतो ते लॅपलासने जे करेक्ट केलं तर व्ही इज इक्वल्स टू जनरल फॉर्म्युला तर आपला E/ρ आहे. त्यामध्ये लॅपलासने काय करेक्ट केलं, लॅपलासने असं सांगितलं की जी प्रोसेस न्यूटनने सांगितलेली जी कॉन्स्टंट प्रोसेस आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे, ती कॉन्स्टंट टेम्परेचर नाही आहे. त्याने कसं कॉन्स्टंट टेम्परेचर आहे त्याने सांगितलं कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन ही इतकी रॅपिड प्रोसेस आहे आणि जर रॅपिड प्रोसेस असेल तर जी काही तुमची जे काही टेम्परेचर आहे ते कूल होण्यासाठी त्याला सफिशियंट टाईम भेटणार नाही. आणि जर त्याला सफिशियंट टाईम भेटला नाही कूल होण्यासाठी तर मला एक सिंपल गोष्ट सांगा, तो जो काही जी काही प्रोसेस आहे ती आयसोथर्मल होणार नाही. मग ती प्रोसेस कोणती येईल, बेसिकली त्याने सांगितलं कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन फास्ट होतं आणि ती प्रोसेस कॉन्स्टंट टेम्परेचरला वर्क होत नाही. ती प्रोसेस होते ती म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता ही ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय रे, तुमच्यासाठी नवीनच असेल हे नाव. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे त्याची जी क्यू जो आहे हीट एक्सचेंज जो आहे तो सराउंडिंगची 0 असेल किंवा हीट एक्सचेंज 0 असेल. जसं की तुम्ही म्हणू शकता थर्मास की ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की हीट एक्सचेंज होत नाही सराउंडिंगशी, सो दॅट इज नोन ॲज ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग त्या केसमध्ये काय होतं रे, ईची जी जागा आहे ना ती गॅमा पीने घेतो. आता हा गॅमा म्हणजे काय रे, गॅमा इज नथिंग बट दी ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट विच इज द रेशो ऑफ CP/CV. तुम्ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस बघाल नेक्स्ट टाईमला, नेक्स्ट इयरला, तर त्यावर तुम्हाला समजेल. सो यामध्ये गॅमा एअर जो आहे त्याची व्हॅल्यू ही फिक्स असते, दॅट इज 1.41. आता हा रेशो आहे त्यामुळे त्याला युनिट नसतो. सिम्पल ईच्या जागी आपण टाकलं तर V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ गॅमा P/ρ. गॅमाची व्हॅल्यू तुम्ही टाकली 1.41 इंटू 1.013 इंटू 10⁵ डिवाइड बाय 1.29 आणि ह्याचं जर आन्सर कॅल्क्युलेट केलं विच आन्सर इज नियरली इक्वल्स टू 332 मीटर पर सेकंड. म्हणजे असं कन्क्लूड करण्यात आलं की जी व्हॅल्यू 279.97 सांगितलेली ती 279.97 नसून ती जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 332 मीटर पर सेकंड. लक्षात घ्या, तुम्ही थंडरिंगवाले क्वेश्चन बघितले असतील की लाईट पहिली लागते आणि नंतर आपल्याला आवाज ऐकू येतो. रिझन असं आहे की ज्याची लाईटची स्पीड आहे 3 × 10⁸ ह्याची स्पीड आहे 332 मीटर पर सेकंड. सो हा झाला दोघांचं कंट्रीब्युशन जे बऱ्याच वेळा या चॅप्टरमध्ये विचारतात. सो आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. इज इट क्लिअर? सो हा झाल्यानंतर आपण नेक्स्ट पार्टकडे जाणार आहोत आणि तो नेक्स्ट पार्ट असेल की इफेक्ट काय करतो. हा जो आपण वेलॉसिटी आहे त्या वेलॉसिटीला फॅक्टर्स कोणकोणते इफेक्ट करतात. सो नेक्स्ट पार्ट असेल तो म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग द स्पीड ऑफ साऊंड. लक्षात घ्या. सो आता अफेक्टिंग फॅक्टर्स आपण बघूया. फॅक्टर्स कोणते कोणते आहेत हे या स्पीडला अफेक्ट करतात. तर आपण यामध्ये स्टडी करणार आहोत तो म्हणजे प्रेशरचा. सेकंड स्टडी करणार आहोत तो म्हणजे टेम्परेचर कसा इफेक्ट करतो. आणि थर्ड स्टडी करणार आहोत ते म्हणजे ह्युमिडिटी कशी इफेक्ट करते. मी या स्क्रीनवर तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करतो की प्रेशर, टेम्परेचर, ह्युमिडिटी हा कसा इफेक्ट करतो. आपण पहिलं प्रेशर बघूया, नंतर टेम्परेचर बघूया आणि नंतर ह्युमिडिटी बघूया. आता सगळ्यांना माहीत आहे ह्युमिडिटी म्हणजे काय रे, अमाऊंट ऑफ वॉटर कंटेंट इन एअर. किती कंटेंट आहे त्यावरून आपण समजतो की एअर ह्युमिड आहे की नाही आहे. सो प्रेशर कसा इफेक्ट करतो आपण बघूया. आता आपण जे काही एक्सेप्ट करणार आहोत ते लॅपलासचं करेक्शन, कारण तो फायनल कन्क्लुजन होतं. सो आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे की V इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ गॅमा P/ρ. आता आपल्याला माहिती आहे की डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास किंवा आपण असंच पुट करूया मास अपॉन व्हॉल्यूम. सो V इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ गॅमा P मास अपॉन व्हॉल्यूम. मी व्हॉल्यूमला डिनॉमिनेटर आहे तो मी डायरेक्ट न्यूमरेटरला लिहितो. लक्षात येते का? सो डायरेक्ट न्यूमरेटरला लिहिला. आणि आपल्याला एक आयडियल गॅस इक्वेशन माहीत आहे PV इज इक्वल्स टू nRT. अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ, जर आपण बॉईल्स लॉ बघितला जो थर्मल प्रॉपर्टीजमध्ये आहे, इवन तुमच्या केमिस्ट्रीमध्ये पण आहे, तर बॉईल्स लॉ काय सांगतो, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर PV इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, राईट.
P इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू V म्हणजेच PV इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. जर PV कॉन्स्टंट असेल तर NRT टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे, PVच्या जागी मी NRT टाकतो. सो V इज इक्वल्स टू गॅमा NRT अपॉन M. हा तुमचा झाला फायनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला. तर तुम्ही म्हणाल सर आपण हा एवढा का डिराईव्ह केला आहे, मला इथे दिसतंय की प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ती लक्षात घ्या, जेव्हा प्रेशर प्रपोर्शनल म्हणताय ना तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही डेन्सिटीचा विचार करत नाही आहात. डेन्सिटी प्रेशर डेन्सिटी एकमेकाला व्हॅरी आहे, एकमेकाला डिपेंडन्सी आहे. जेव्हा तुम्ही हा 100% गॅमा कॉन्स्टंट आहे एअरसाठी, बट हा कॉन्स्टंट नाही आहे ना प्रेशर चेंज केल्यावर. सो हा विचार करण्यासाठी आपण त्याला काही फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट केलं आणि या इक्वेशनवरनं आपल्याला समजतंय की जो प्रेशर आहे तो इंडिपेंडंट ऑन टेम्परेचर, वेलॉसिटी आहे ती इंडिपेंडंट ऑन प्रेशर. ह्या प्रेशरवर वेलॉसिटी इफेक्ट करते का, नाही करत आहे. म्हणजे काय की हा जो सराउंडिंग आहे यामध्ये तुम्ही प्रेशर इन्क्रीज करा, माझ्या वेलॉसिटी जो स्पीड जो आत्ता माझा आहे तर त्यामध्ये काहीच इफेक्ट होणार नाही. इज इट क्लिअर? सो प्रेशर इज इंडिपेंडंट ऑन दॅट पर्टिक्युलर वेलॉसिटी. हा गोष्ट एक कन्क्लूड झाली. आता दुसरी गोष्ट फार सिंपल झालेली आहे. टेम्परेचरचं काय करायचं बघा रे, गॅमा कॉन्स्टंट आहे, एन तर नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट, एम कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट. मग इथे मी डायरेक्ट लिहिलं तर चालेल का रे, व्ही इज प्रपोर्शनल टू रूट टी. जसं वेलॉसिटी इन्क्रीज, टेम्परेचर इन्क्रीज होईल, तुम्ही ते टेम्परेचर केल्विनमध्ये घ्यायचं, टेम्परेचर इन्क्रीज होईल तशी वेलॉसिटी पण काय होणार, इन्क्रीज होणार, पण ती रूटने इन्क्रीज होणार, रूटच्या फॉर्मॅटमध्ये. सो तुम्हाला इथून समजते. तुम्ही म्हणा इथे बाकीचं का नाही बघितलं ना, गॅमा कॉन्स्टंट, एन कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट, एम कॉन्स्टंट. सो हा डिपेंडन्सीचा फॅक्टर झाला. CETला मेजरली या एरियावर क्वेश्चन्स असतात. ओके, नेक्स्ट आपण बघूया की ह्युमिडिटीला काय रिलेटेड आहे. बघा मी हा तुम्ही कंटेंट परत इथे लिहावा लागतो, फक्त टेम्परेचर विचारलं तर तुम्हाला दाखवावं लागतो की कसा डिपेंडेंट आहे. टेम्परेचर कसा प्रपोर्शनल आहे, इकडे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे बट रूट वर प्रपोर्शनल आहे. सो रूट जर फॉर्म्युला रूटच्या फॉर्ममध्ये प्रपोर्शनल आहे. नंतर जाऊया ह्युमिडिटी. आता आपल्याला ह्या ह्युमिडिटीची गोष्ट बघताना डेन्सिटी दोघांची माहीत हवी. डेन्सिटी ऑफ ड्राय एअर ही जी आपण घेतली आहे ती आपल्याला माहीत आहे 1.29 kg/m3. आणि डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर ही असते ना, लक्षात घ्या रे, डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर असते 0.81 kg/m3. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, हे लक्षातच राहिलं पाहिजे. आता आपल्याला माहीत आहे, आता किपिंग प्रेशर कॉन्स्टंट, यामध्ये प्रेशर तुम्ही कारण आपण एअरच चेंज करतोय. सो व्ही इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रो. आपण प्रेशर का इथे बघितलं नाही, कारण आपण एअरचीच क्वालिटी चेंज करतोय. सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रो. आता नीट कॉन्सन्ट्रेशन देऊ, नाही का. जर तुमचा डेन्सिटी जास्त असेल तर तुमची स्पीड कमी होऊन जाईल. आता ह्यामध्ये बघा डेन्सिटी जास्त कोणाची आहे दोघ्यात, ड्राय एअरची. म्हणजे ड्राय एअरमध्ये स्पीड कमी असेल. इथे बघा डेन्सिटी जास्त होईल, स्पीड कमी होईल. डेन्सिटी जास्त झाली, स्पीड कमी झाला. आणि ह्याच्यात डेन्सिटी कोणाची जास्त आहे, ड्राय एअरची. म्हणजे वेलॉसिटी ही ड्राय एअरची कमी असेल कोणापेक्षा, मॉइस्ट एअरपेक्षा. सो मी असं लिहू का रे, म्हणजे जसजशी डेन्सिटी तुमची एअर जसजशी मॉइस्ट होत जाईल तेव्हा त्याच्या स्पीड किंवा स्पीड जो आहे साऊंडचा तो काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. कारण ह्या डेन्सिटीवर काही गोष्टी रिलेट केल्या, प्रेशरवर आपण नाही बघत आहे. प्रेशर 1 ATMच ठेवलं, फक्त एअरचीच क्वालिटी चेंज केली. सो आपल्याला या गोष्टीवरनं एक गोष्ट क्लिअर होतं आहे की ह्या कशा कशा गोष्टी डिपेंडन्सी आहेत आणि ह्याच्यावर जनरली तुम्हाला रेशो रिलेटेडच क्वेश्चन येतील. ठीक आहे. सो एकदा हा पार्ट व्यवस्थित तुम्ही करून घ्याल. ठीक आहे. सो हा झाला तुमचा नेक्स्ट पार्ट की हाऊ डिपेंडंट दॅट पर्टिक्युलर जे काही आहे वेलॉसिटी ती कशी डिपेंडंट आहे. आता ह्यानंतर काही थिअरी पार्ट आहे, मी जस्ट टर्म इंट्रोड्यूस करेन, तुम्ही फक्त ते लक्षात किंवा तुमच्या बुकमध्ये एकदा थिअरीची गोष्टी वाचून घ्याल. तर आता ह्यानंतर आपल्याला ज्या गोष्टी बघायच्या आहेत त्या म्हणजे इको रिलेटेड. सेकंड जी गोष्टी आहे ती म्हणजे रिव्हर्बरेशन आणि थर्ड जे आहे ते म्हणजे अकॉस्टिक्स. आणि त्यानंतर आपण इथे जाऊन बघणार आहोत ते म्हणजे क्वालिटी ऑफ साऊंड या रिलेटेड. यामध्ये काही कंटेंट आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. फर्स्ट आहे तुमचा पिच, सेकंड जो आहे तो तुमचा टिम्बर आणि थर्ड जो आहे तो म्हणजे लाऊडनेस. ठीक आहे. आता ह्या मी फक्त जस्ट डिस्कस करणार आहोत. इको
आता इको म्हणजे काय रे? बेसिकली बघा, तुम्ही ह्या गोष्टी बघितल्यात. इको जो आहे तो इको म्हणजे रिपिटेशन ऑफ साऊंड व्हेन इज रिफ्लेक्ट फ्रॉम द रिजिड सरफेस. एखादा रिजिड सरफेस आहे, जसं की समोर वॉल आहे, त्यानंतर आपण अज्युम करूया की ती रिजिड आहे. रिजिड कोणतीच नसते, आपल्याला माहिती आहे. त्याला डिफॉर्म केलं की ती काही वेळाने तुटू शकते. सो repetition, that is reflection of sound when is incident on the rigid surface, it is known as echo. आपला जो डबल आवाज आहे तो मूवीमध्ये जनरली तो माउंटनवर गेल्यावर वगैरे तो त्यासाठी मूवीमध्ये असतं, तुम्ही चेक बघितलं असेल. त्यानंतर याच्यासाठी मिनिमम कंडिशन आहे. तुम्ही म्हणाल की इको इथे का जनरेट होत नाही? हां, थोड्या वेळेने प्रमाणात होऊ शकतं, बट मिनिमम कंडिशन अशी आहे की तुमचं जे डिस्टन्स आहे ते 17 मीटर मिनिमम असलं पाहिजे, तरच आपल्याला इको जनरेशन भेटू शकतो. सो इको रिलेटेड न्यूमरिकल्स आहेत आपल्या बुकमध्ये, ते तुम्ही एकदा चेक करून घ्याल. ठीक आहे. सो बुकचे काही न्यूमरिकल्स तुम्हाला आढळले तर आपण ते क्लासमध्ये डिस्कसच केलेले आहेत. रिव्हर्बरेशन म्हणजे काय की रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, असं पण लक्षात आहे. रिव्हर्बरेशन, रिपीट ऐकू येणे, रिफ्लेक्शन रिलेटेड गोष्टी रिव्हर्बरेशनमध्ये आहेत. जनरली विचारताना तुम्हाला एकदम त्या टर्म्स विचारतात, बट ह्यापेक्षा पुढचा जो पार्ट आहे त्यावर जास्त फोकस असतो. CET पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला तो पार्ट जास्त इम्पॉर्टंट आहे, जो डॉपलर इफेक्ट म्हणून आहे. त्यामध्ये आपण बघू गोष्टी. Acoustics म्हणजे काय? इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ दॅट पर्टिक्युलर प्रोडक्शन ऑफ साऊंड, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, रिसेप्शन ऑफ साऊंड. सो ह्या ज्या गोष्टी ज्या रिस्पॉन्सिबल आहेत त्या आपण म्हणतो साऊंडच्या, त्या आपण म्हणतो यामध्ये अकॉस्टिक कंडिशन. गुड अकॉस्टिक कंडिशन असली पाहिजे. जसं की तुम्ही मूवी थिएटरमध्ये गेला असाल तर सगळीकडे तुम्हाला दिसेल की ते कापडसारखं काहीतरी लावलेलं दिसतं. ते कशासाठी असतं? साऊंड ॲब्सॉर्ब करण्यासाठी. इको जनरेशन नको असतो, रिपिटेशन, रिफ्लेक्शन नको असतं, म्हणून ते लावलेलं असतं. या गोष्टी तुम्ही इवन सीट किंवा जे खालचा फ्लोअर आहे त्याला पण लावलेलं असतं. रिझन काय? कारण आपल्याला त्याच्यात इको नको असतो, रिफ्लेक्शन नको असतं. इज इट क्लिअर? सो हा तुमचा पार्ट झाला अकॉस्टिक्सचा, म्हणजे ही एक ब्रांच आहे ज्यामध्ये आपण डिटेल स्टडी करतो. सेकंड, आता आपण पुढे जाऊन पिचबद्दल बघूया. पिच, टिम्बर आणि लाऊडनेस. आता पिच म्हणजे काय? बेसिकली पिच इज रिलेटेड टू शार्पनेस आणि श्रिलनेस. इट इज लाईक फ्रिक्वेन्सी असं म्हणू शकता. पिच म्हणजे फ्रिक्वेन्सी. आणि शार्प साऊंड कोणाचा असतो? तर जनरली वुमेन जे आहे त्यांचा शार्प साऊंड असतो आणि जे मेन आहे त्यांचा श्रील साऊंड असतो. सो वुमेनची जी पीच आहे तो आपण थोडासा हायर पीच म्हणू शकतो. मेन आहे त्यांचा लोअर पीच म्हणू शकतो. बेसिकली पीच इज रेफर्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आपण कन्सिडर करूया या पीचला. ह्या गोष्टी इन डिटेल दिलेल्या आहेत, 2 पेजेस आहेत बुकमध्ये, तुम्ही रीड करू शकता. टिम्बर म्हणजे काय की क्वालिटी ऑफ साऊंड. बघा, तुमच्या फ्रेंडने तुम्हाला कॉल केला आणि दुसऱ्या एका फ्रेंडने कॉल केला तर तुम्ही त्यातला डिफरन्स करू शकता. किंवा एक तुमच्या साईडला तबला वाजवतोय आणि एक गिटार वाजवतो तर तुम्ही डिफरन्स करू शकता या दोघांच्या क्वालिटीमधला, किंवा 2 वेगवेगळे आहेत ते. याला आपण म्हणतो, या कन्सेप्टला आपण टिम्बर असं म्हणतो. लाऊडनेस म्हणजे काय की जेवढी इंटेन्सिटी जास्त, आता मी जोरात बोललो तर तुम्हाला लाऊडर साऊंड ऐकू येईल. सो जेवढी इंटेन्सिटी जास्त तेवढं आपण म्हणू शकतो लाऊडनेस जास्त. आणि त्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत. आय हा प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर याच्यावर, आणि लाऊडनेस मेजर करतात ते म्हणजे बेल या युनिटमध्ये, बेल डेसिबेल. सो बेल डेसिबेल लॉग टू द बेस 10 I डिवाइड बाय I0. ही I0 म्हणजे मिनिमम 10⁻12 असते, जी मिनिमम इंटेन्सिटी असते हेल्दी एअरला ऐकू येण्यासाठी. जी मिनिमम इंटेन्सिटी आहे ते 10⁻². सो या गोष्टी क्लिअर झाला. दिस इज द लॉग. ह्या रिलेटेड क्वेश्चन असे एक्झरसाइजमध्ये नाही आहे, बट तुम्हाला बुकमध्ये आपल्याला दिलेले आहेत. एक सॉल्ड एक्झाम्पल आहे, तो जस्ट चेक करून घ्याल. सो बेल डेसिबेल हे युनिट कशाचे आहेत? आपण म्हणू शकतो लाऊडनेसचे आहे. लाऊडनेस म्हणजे इंटेन्सिटी जास्त तेवढा तेवढा तुमचा लाऊडनेस जास्त. आता या केसनंतर आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पार्टकडे स्विच करणार आहोत, तो म्हणजे डॉपलर्स इफेक्ट. ठीक आहे, डॉपलर्स इफेक्ट खूप जास्त इम्पॉर्टंट. डॉपलर्स इफेक्ट यावर जनरली CETचे क्वेश्चन्स बऱ्यापैकी दिसलेत की डॉपलर इफेक्टवर क्वेश्चन आहेत. सो डॉपलर इफेक्ट म्हणजे काय रे? तर बेसिकली डॉपलर इफेक्ट म्हणजे दॅट इज द चेंज इन द अपॅरंट फ्रिक्वेन्सी ड्यू टू चेंज इन द मोशन और रिलेटिव्ह मोशन बिटवीन द सोर्स अँड लिस्नर, किंवा त्याला ऑब्झर्वर पण म्हणू शकतो. आता हे आपण काय बोलतोय, काय अपॅरंट काय असतं ते तुम्हाला मी बेस्ट एक्झाम्पलने सांगून टाकतो. सपोज एक पोलीसची व्हॅन येते, तुम्ही उभे आहात, पोलीसच्या व्हॅन तुमच्याकडे येते, तुम्हाला ऑब्वियसली आवाज जास्त ऐकू येईल. पोलीसची व्हॅन म्हणजे नुसती येत नाही आहे, त्याच्यावर सायरन आहे.
तुम्हाला जास्त आवाज ऐकू येईल. जशी का ती व्हॅन पुढे चालली, तुमच्याकडनं पास झाली की तुम्हाला तो आवाज हळूहळू कमी होईल आणि एक वेळ अशी येईल तुम्हाला आवाजच येणार नाही. म्हणजे चेंज इन द ॲपॅरंट फ्रिक्वेन्सी, तुम्हाला ॲपियर होण्यासाठी जी ॲपियर होते ती फ्रिक्वेन्सी त्या मोशनमुळे, एकतर मी स्टेडी आहे बट ती जी काही व्हॅन आहे ती मूव्ह होते, तर त्या मोशन, रिलेटिव्ह मोशनमुळे जी काही चेंज इन ॲपॅरंट फ्रिक्वेन्सी भेटते, तो जो इफेक्ट आहे तो डॉपलरने इंट्रोड्यूस केला, तर त्याला आपण म्हणतो डॉपलर इफेक्ट. इज इट क्लिअर? डॉपलर इफेक्ट. आता मला सांगा यामध्ये केसेस काय असू शकतील आणि डॉपलर इफेक्ट आपण त्याचे न्यूमरिकल्स किंवा त्याचे इक्वेशन्स कसे फॉर्म करू शकतो. आता या केसमध्ये सिंपल आपल्याला काही 6 तुम्हाला मी डायरेक्ट ह्याच्यावर दाखवतो, त्यातनं तुमचं खूप जास्त गोष्टी क्लिअर होईल. 4, 5 अँड 6. आता अज्युम करा तुम्ही इथे उभे आहात, तुम्ही सोर्स नाही आहेत, तुम्ही कोण आहात? लिस्नर आहात. एक पोलीसची व्हॅन येते किंवा ॲम्ब्युलन्स पण पकडू शकता. सपोज करा तुमच्याकडे येते, ही एक केस झाली. दुसरी केस आहे तुम्ही उभे आहात, ही जी पोलीसची व्हॅन आहे, ही पोलीसची व्हॅन सपोज करा तुमच्यापासनं लांब जाते, तुम्ही स्टेशनरी आहात. या 2 केसमध्ये लिस्नर कसा आहे रे? स्टेशनरी आहे. कसा आहे लिस्नर? स्टेशनरी आहे. अजून एक केस आपण बघूया ज्यामध्ये, इथे सायरन आहे नुसती येत नाही आहे, ज्यामध्ये पोलीसची व्हॅन आहे. या केसमध्ये सोर्स जो आहे, सोर्स म्हणजे कोण? साऊंड जनरेशनचा सोर्स. जी पोलीसची व्हॅन आहे, तुमच्या डोक्यावर सायरन नाही आहे, सायरन इकडे आहे. सोर्स जो आहे तो स्टेशनरी आहे. तो सोर्स स्टेशनरी आहे आणि तुम्ही याच्याकडे चाललाय. त्यानंतर ही केस अशी आहे की तुम्ही अवे चाललाय, जो काही सोर्स आहे तो स्टेशनरी आहे, स्टेशनरी आहे. त्यानंतरची केस अशी आहे, जनरल केस, जे आपल्याला जनरली क्वेश्चनमध्ये विचारतात. ही आणि ही जी काही गाडी आहे, सपोज करा ही काही ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा पोलीसची व्हॅन म्हणा, जी सायरन लावून येते, दोघं पण एकमेकाकडे चालले आहेत, म्हणजे कोणच स्टेशनरी नाही आहे. आणि लास्ट केस आपण अज्युम करूया की दोघं पण एकमेकापासून लांब चालले आहेत. ठीक आहे? या केसमध्ये पण कोणच स्टेशनरी नाही आहे. आता ह्यासाठी काही इक्वेशन्स आपल्याला समजली पाहिजेत. आणि मला एक सिंपल गोष्ट सांगा रे, तुम्ही इथे आन्सर द्याल. सपोज तुम्ही स्टेशनरी आहात पण गाडी तुमच्याकडे येते, मी स्टेशनरी आहे, गाडी माझ्याकडे येते. अरे वेलॉसिटी तुम्हाला जास्त किंवा जी काही साऊंड आहे तो जास्त ऐकू येईल, फ्रिक्वेन्सी जास्त ऐकू येईल. त्यानंतर दुसरी करा, ती गाडी इथून आता पास झाली, ती गेली गाडी आता, किंवा इथून इथे पास झाली, तर आता मला वेलॉसिटी कमी ऐकू येईल. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो या केसमध्ये वेलॉसिटी आपल्याला फ्रिक्वेन्सी जास्त येईल, या केसमध्ये फ्रिक्वेन्सी कमी येईल. या केसमध्ये काय होईल? हे तुमचं काय आहे? हे सोर्स स्टेशनरी आहे, तुम्ही चाललाय. हां, स्टेशनरी आहे पण सायरन लावून उभा आहे, तुम्ही चाललाय म्हणजे ती आवाज तुम्हाला जास्त ऐकू येईल. इथून तुम्ही ती गाडी तिकडे लावली आणि तुम्ही अवे चाललाय, लांबून पळून चाललाय, तर तुम्ही काय म्हणू शकता की तुम्हाला कमी फ्रिक्वेन्सी ऐकू येईल. त्यानंतर दोघं पण एकमेकाकडे चाललंय, तुम्हाला काय होईल? जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी ऐकू येईल. अरे दोघं पण अवे चाललेत, सगळ्यात लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऐकू येईल. सो जर बघितलं तर ह्याच्यात सगळ्यात हाय फ्रिक्वेन्सी ऐकू येईल आपल्याला आणि ह्याच्यात सगळ्यात लो येईल, कारण दोघं पण अवे चाललेत, दोघं पण आत चाललेत. जास्त एक चाललाय, हां येईल, बट ॲज कम्पेअर्ड टू दिस कमी असेल. आता ह्यासाठी तुम्हाला जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे. व्ही प्लस ऑर मायनस व्ही एल अपॉन व्ही प्लस ऑर मायनस व्ही एल अपॉन व्ही मायनस प्लस व्ही एस. इज इट क्लिअर? हा तुम्हाला जनरल. व्ही एल म्हणजे वेलॉसिटी ऑफ लिस्नर, व्ही एस म्हणजे वेलॉसिटी ऑफ सोर्स, व्ही म्हणजे वेलॉसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर साऊंड, जो जनरली 340 ते 330 ते 340च्या रेंजमध्ये आपल्याला भेटेल. ठीक आहे, जो सायरन आहे त्याचा. आता ही एन म्हणजे काय? तर एन म्हणजे ॲपरंट फ्रिक्वेन्सी, जी एन नॉट आहे ती जी काही सायरन आहे त्याची फ्रिक्वेन्सी. सो आपण ह्याच्यात आता आपण रिप्रेझेंट करायचं करू एन नॉट.
ठीक आहे. आता मला एक सिंपल गोष्ट सांगा रे, तुम्हाला इथे ह्या केसमध्ये आवाज जास्त ऐकू येतोय का? येस येतोय. पहिली केस झाली. वेलॉसिटी कोण स्टेशनरी आहे? लिस्नर स्टेशनरी आहे. लिस्नर स्टेशनरी म्हणजे VL तुमची या केसमध्ये काय झाली? 0 झाली. वेलॉसिटीच नाही आहे ना लिस्नरला, कशी काय येईल? सो इथे काय येईल? V अपॉन. आता मला सांगा या केसमध्ये आपल्याला हायेस्ट फ्रिक्वेन्सी भेटते. आता हायेस्ट फ्रिक्वेन्सी असेल तर न्यूमरेटर जास्त लागतो, डिनॉमिनेटर कमी लागतो, आणि कमी होण्यासाठी मला काय करायला लागेल? मध्ये मायनस लिहिलं तर न्यूमरेटर कमी, डिनॉमिनेटर कमी होईल. मी असं लिहिलं तर चालेल का रे? सो Vn इज इक्वल्स टू N नॉट V अपॉन V मायनस VS. मायनस का आलं? कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी जास्त हवी आहे, कारण हा जवळ येतोय, फ्रिक्वेन्सी जास्त आली तर म्हणून सांगतो, पाठ करण्याची गरज नाही आहे, लक्षात ठेवा. N नॉट V अपॉन V मायनस VS. मायनस रिझन काय सांगतं की डिनॉमिनेटर कमी आहे म्हणजे हे जास्त आहे. हे मायनस करताय ना, सपोज तुम्ही एखाद्या व्हॅल्यूतनं एक दुसरी व्हॅल्यू मायनस करताय तर ती गोष्ट कमी होते डिनॉमिनेटरला. दुसरी गोष्ट तुम्ही याचं सांगू शकता सिम्पल, N इज इक्वल्स टू N नॉट. आता इकडे बघा रे, तुमचं आन्सर हे कमी झालं पाहिजे. कमी झाण्यासाठी पहिलं तर वरचा तर VL तर 0च आहे, कारण इथे दोनात लिस्नर स्टेशनरी आहे. सो V प्लस VS असं मी लिहू शकतो. इज इट क्लिअर? सिम्पल आहे, कारण मला आन्सर हे कमी हवं रे. कमी आन्सर होण्यासाठी हे मला जास्त असलं पाहिजे, मग हे आन्सर कमी येईल. सो N इज इक्वल्स टू N नॉट V प्लस VS. आता ह्या केसमध्ये बघा रे काय होईल? N इज इक्वल्स टू N नॉट. आता इकडे VS तुमचा 0 झाला, लक्षात ठेवा, कारण इकडे सोर्स स्टेशनरी आहे. S स्टँड्स फॉर सोर्स. N नॉट. इथे तुमचा आन्सर वाढेल की कमी होईल? अरे 100% वाढेल, कारण इकडे जो सोर्स आहे तो तुमच्या ॲम्ब्युलन्सच्या किंवा पोलीस व्हॅनच्या जवळ जातोय, आवाज जास्त होईल. मग मी V प्लस VL लिहीन, आणि इथे फक्त VS जो आहे तो 0 झाला, फक्त V आन्सर आलं. हे झालं तिसरी कंडिशन. चौथी आणि पाचवी आता तुम्ही बघितल्या सांगा रे. N इज इक्वल्स टू N नॉट काय होऊन जाईल? हा सोर्स अवे चाललाय, सो अवे चालल्यावर काय होईल? V मायनस VL, लिस्नर अवे चाललाय. सोर्स तर स्टेशनरी आहे, हा सोर्स स्टेशनरी आहे, सो खाली V होईल का? स्टेशनरी सोर्सला तुमच्या ह्याच्यात VSचा आन्सर का होऊन जाईल? 0 पण होऊन जाईल. इथे पण VSचा आन्सर 0 होऊन जाईल. आता हे दोन्ही पण एकमेकाकडे चालले आहेत, ऑब्वियसली गोष्ट आहे, दोन्ही पण एकमेकाकडे चालले आहेत. वरती तुमचा काय हवा? प्लस हवा, खाली काय हवा? मायनस हवा, कारण मायनस आल्यावर आपल्याला फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त भेटते. सो इथे काय होईल? वरती जो न्यूमरेटर होईल तो V प्लस VL V मायनस VS. यातनं आपल्याला मॅक्सिमम भेटेल. लॉजिक लक्षात घ्या, न्यूमरेटर जास्त, फ्रिक्वेन्सी जास्त, डिनॉमिनेटर कमी, फ्रिक्वेन्सी जास्त, तेच लागतं. इथे सगळ्यात उलटं असेल, सगळ्यात लोएस्ट फ्रिक्वेन्सी काय असेल रे? V म्हणजे वेलॉसिटी सायरनची किंवा साऊंडची, इथे मायनस होऊन जाईल, VL होऊन जाईल, V प्लस VS होऊन जाईल, कारण जनरल फॉर्म्युला तर आपण सांगतोय, जर तुम्ही इथे वर मायनस लिहिला तर खालचं प्लस येऊन जाईल. ऑब्वियस गोष्ट आहे. हे डिनॉमिनेटर वाढला, न्यूमरेटर कमी झाला, डिनॉमिनेटर वाढला की आन्सर कमी, न्यूमरेटर कमी झाला की आन्सर कमी येतो. सो दिस इज द प्रॉपर जी काही डॉपलर इफेक्ट ज्याच्यावर क्वेश्चन्स विचारतात, तर या कंडिशन्स आहेत. आता काही कंडिशन आहेत त्या अजून डिटेलमध्ये CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण इम्पॉर्टंटली डिस्कस करू. या 6 कंडिशन तरी आपल्याला बेसिकली आल्या पाहिजेत. काही कंडिशन आहे की दोघं पण एका साईडला चाललेत, दोघं पण दुसऱ्या साईडला चाललेत, त्या पण गोष्टी आहेत. बट आर यू गेटिंग माय पॉईंट? सो हा झाला आपण ओव्हरऑल साऊंड चॅप्टर एका फॉर्मॅटमध्ये आपण तुम्ही जरी लक्षात ठेवलात, एक्झामच्या आधी जरी रीड केलात तर खूप जास्त होईल. सो थँक्यू सो मच.